या जगात कोणाशी स्वतःशी तुलना करू नका. जर तुम्ही असे केले तर तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. आपण स्वतःची तुलना इतरांशी करतो ही मानवी प्रवृत्ती आहे. आपण प्रत्येक गोष्टीची तुलना करतो, मग ती वाईट असो किंवा चांगली, नुकसान किंवा यश, यश किंवा अपयश, किंवा या जगात आपल्यावर परिणाम करणारे काहीही असू द्या. इतरांशी तुलना केल्यामुळे मत्सर, आत्मविश्वास आणि नैराश्याची भावना निर्माण होतात. तसेच इतरांवर विश्वास ठेवण्याच्या आपल्या क्षमतेशी तडजोड होते. काही प्रकारामध्ये जर आपण स्वतःशी इतरांशी तुलना केली तर ते चांगले आहे आणि असे केल्याने आपण आपल्या जीवनात पुढे जाऊन आपले ध्येय गाठू शकतो. इतरांसाठी आनंदी राहून आपण बरेच काही करू शकतो. या जगात प्रत्येक जण वेगळ्या मार्गावर आहे. भिन्न प्रवास आणि भिन्न ध्येय आहेत. आपल्या सभोवतालच्या लोकांशी आपल्या मार्गाशी तुलना करण्याऐवजी आपण आपले स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्या आयुष्याची इतरांशी तुलना करणे मूर्खपणाचे आहे, कारण या जगात कुणीही परिपूर्ण नाही आणि कुणीही वेदणारही जीवन जगत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. मोठ्या विजयासाठी अडथळे पार करणे गरजेचे आहे आणि प्रत्येकाला आपापल्या परीने त्रास होत आहे. मग तुम्ही ते जाणून घेण्या इतके जवळ आहेत की नाही. आनंदी राहण्यासाठी आपल्याकडे जे आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ असले पाहिजे. स्वतःची तुलना अधिक भाग्यवानाशी करण्याऐवजी आपण स्वतःची तुलना दुर्दैवीशी का करू नये. हे आपला स्वाभिमान वाढवण्यासाठी नाही तर आपल्या बिघडलेल्या इच्छापासून आपल्याला नम्र करण्यासाठी आहे. आपण तुलना करतो कारण इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याची आपल्याला भीती वाटते. इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात आपण नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे त्यांना आपल्याबद्दल सत्य कळणार नाही. आपण आपला वेळ वाया घालवत आहोत. कुणीही आपल्याबद्दल विचार करत नाही, कारण प्रत्येक जण स्वतःबद्दल विचार करण्यात व्यस्त आहे. जे लोक तुमच्या पुढे आहेत त्यांच्याकडून शिका, प्रेरणा घ्या. त्या यशापर्यंत पोहोचण्याकरिता तुमच्यात चांगले बदल घडवून आणा. कुणाबाबत हेवा वाटू शकतो, परंतु त्याचा मत्सर करू नका. जे लोक तुमच्या पाठी राहिलेले आहेत त्यांच्याशी तुलना केली तर सर्वात आधी देवाचे आणि आई वडिलांचे आभार माना. देवाने दिलेल्या संधीमुळे आणि आई वडिलांनी केलेल्या तुम्हाला न सांगितलेल्या कष्टामुळे तुम्ही पुढे गेलेला आहात. जमलं तर मागे राहिलेल्यांना एक हात देऊन तुमच्या सोबत आणा. ह्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत. याबद्दल तुलना करून काहीही मिळणार नाही. उदाहरणार्थ तुम्हाला मिळालेले टक्कल, तुमचं वय, उंची, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत तशा स्वीकारा. आयुष्य सुंदर आहे एवढं बी सिरियस होऊ नका. असेच व्हिडिओ जर पाहायचे असतील तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.